बघताय सकाळ आणि मी आता आहे श्री गुरु दर्शन पादुका सोहळ्यामध्ये आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की कशा पद्धतीने हा रिंगण सोहळा जो आहे तो रंगलेला आहे। एकाच छताखाली 21 महापुरुषांच्या 21 संतांच्या पादुका ज्या आहेत त्या मुंबईकरांना आज दर्शनासाठी उपलब्ध आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि त्यासोबतच इथे दिवसभर भजन, प्रवचन, व्याख्यान असे विविध कार्यक्रम असणार आहेत आणि त्याचाच एक भाग असलेला रिंगण सोहळा जो आहे तो इथे रंगलेला आहे। तुम्ही बघू शकता की अत्यंत सुंदरपणे हे रिंगण घातलं जातंय। खरं तर रिंगण हे वारीमध्ये घातलं जातं आणि वारीमधली मोठी मोठी रिंगणं प्रसिद्ध आहेत, पण इथे सुद्धा वारीचा एक जो अनुभूती आहे तो देण्याचा सगळा प्रयत्न आपल्याला दिसून येतोय। आणि ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरामध्ये इथलं सगळं वातावरण जे आहे ते एक प्रकारे भारून गेलेलं आहे आणि मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत NSCIच्या डोममध्ये वरळीमध्ये तुम्ही या दर्शनाला येऊ शकता आणि या पालखी सोहळ्याने या एक प्रकारचा पालखी सोहळा अनुभवायचं जे भाग्य आहे ते आता मुंबईकरांना मिळालेलं आहे। आणि एकाच ठिकाणी महाराष्ट्राला ज्यांनी दिशा दाखवली, ज्यांच्या विचारांवरती हा महाराष्ट्र उभा आहे, त्या संतांचं दर्शन घ्यायची संधी जी आहे ती आता मिळालेली आहे। मुंबईहून नेहा सराफ, सकाळ।